वाक्यस्यापि तात्पर्यम् अननुष्ठेयमेव न तु अनुष्ठेयं किञ्चिदस्तीति अस्मिन् प्रखण्डे उच्यते। खण्डे अथवा प्रखण्डे भाष्यभागे उच्यते। यथा क्षुधार्तः क्षुधापीडितः किमपि प्राप्तं भोजनम् अत्तुमुद्युक्तः किन्तु तत् भोजनं दृष्ट्वा पूर्वं शास्त्रोक्तं स्मरति, ओ इदं मम निषिद्धम् इति। तदा किं भवति? इदं मम निषिद्धम् इति प्रतिषेधज्ञानं स्मरति। प्रतिषेधज्ञानस्मरणेन किं करोति? अहो ममेदं निषिद्धं। तत् स्मरणेन किं करोति? नाश्नाति इत्युक्ते किं करोति? अशनत्यागः इति प्रवृत्तेः त्यागः इति अथवा निवृत्तिरिति। तत् प्रयत्नात् निवर्तते इत्युक्ते किमपि आचरति किं? प्रयत्नात् निवर्तनं नाम किं? प्रयत्न आरम्भात् पूर्वं, प्रयत्नस्य आरम्भात् पूर्वं यथा आसीत् तथैव तिष्ठति इत्यर्थः। अल्लवे? प्रयत्न आरम्भ यथा अन्यदपि अत्र यद्यपि भाष्यकारैः एवं निषिद्धवाक्यमुक्तं, मया अन्यमुदाहरणं ददामि। यदा मा ब्रूहि मौनं तिष्ठ इत्युक्ते तूष्णीं भव इत्युक्ते तूष्णीं भव इति एवम् आज्ञप्तः आदिष्टः किं करोति? अस्तु मौनं धारयामि इति। मौनं धारयसि इत्युक्ते किमपि अनुष्ठेयं किं तत्र? भाषणात् पूर्वं किं भवति? मौनमेव भवति। भाषणात् पूर्वं यथा आसीत् तथैव तिष्ठति। कर्मणः आरम्भात् पूर्वम् अकर्म एव। कर्मणः आरम्भात् पूर्वम् अकर्म, तस्मिन्नेव तिष्ठति। कर्म नारभते इत्येव अर्थः। नारभते इत्युक्ते न करोति। उपवासम् इत्युक्ते किं करोति? उपवासं किमपि कर्म भवति किं? किमपि क्रिया भवति किम्? उपवासो नाम अशनात् पूर्वं या स्थितिरासीत् तथैव तिष्ठति, तथैव अनुवर्तते इति। एवमेव अनशनं न क्रिया, अशनात् निवृत्तिः तूष्णीं भावः इति स्पष्टतया अवगन्तुं शक्यते। तूष्णीं भाव एवं किल? तूष्णीं भावः तदेव वदामि। तत्र अशनविषयम् एकमुदाहरणं, द्वितीयमुदाहरणं भाष्यकारैर्दीयते। तत्र निषिद्धवाक्येन स प्रवृत्तिः बाध्यते इत्युच्यते। निषिद्धज्ञानेन प्रवृत्तिः किमर्थम्? अहं क्षुधितोऽस्मि अत एव अत्तुमिच्छामि इति इदम् अशनयोग्यम् इति बुद्ध्या खलु। इदं भोजनम् अशनयोग्यम् इति मत्वा अशनाय प्रवृत्तः, अशितुं प्रवृत्तः। इदम् अशनयोग्यबुद्धिरासीत् तत्पदार्थे। अधुना निषेधवाक्यं स्मृत्वा नेदम् अशनयोग्यम्। इदम् अस्मिन् भोजने अशिते सति, अस्मिन् भोजने कृते सति अनर्थो भविष्यति, पापं भविष्यति इति चिन्तयित्वा अस्य इदं मे अनर्थकरम् इति ज्ञानेन इदं मे हितकरबुद्धिः बाधिता भवति। ಅಂದರೆ अयमाहारः हितकरः इति या बुद्धिरासीत् तत् अनर्थकरः अयमाहारः इति ज्ञानेन सा बाधितो भवति। अशनयोग्यत्वबुद्धिः बाधितो भवति। तेन अनर्थकरोऽयम् आहारः इति मत्वा अशनात् निवर्तते। पूर्वबुद्धिः उत्तरबुद्ध्या बाधितो भवति। पूर्वबुद्धिः उत्तरबुद्ध्या यदा बाधितो भवति, पूर्वबुद्धिप्रेरित
या प्रवृत्तिरासीत् तस्मात् तस्याः प्रवृत्तेः निवर्तते। निवर्तते इत्युक्ते किं करोति? निवर्तते इत्युक्ते नाचरति। नाचरति इत्युक्ते तूष्णीं तिष्ठति। तूष्णीं तिष्ठति तावदेव। अर्धकर्म कृतं चेदपि कुत्रचित् बेङ्गलूरुनगरं गन्तुं प्रस्थितः। प्रस्थितोपि मध्ये जानाति अद्य बस् यानानि न चलन्ति इति। ओ अंद्रे प्रवृत्तः अर्धमार्गं गतोपि यदा जानाति न गच्छति ततः अनन्तरम्। अंद्रे यत्र भवति तत्रैव तिष्ठति इत्यर्थः। न गच्छति तूष्णीं भावः एव। अतः अन्यद् उदाहरणं ददाति। मृगतृष्णिकायामिव पेयज्ञानं। मृगतृष्णिकायां किं ज्ञानमासीत् पूर्वम्? इदं पेयं मम पिपासा अपगमनाय अत्र स्थितं जलं पेयम् इति बुद्धिरासीत् इति ज्ञानमासीत्। अधुना नेदं जलं नेदं पानयोग्यजलं किन्तु मृगतृष्णिकैव जलाभासः एव न तु वस्तुतः पेययोग्यं जलं। पेयं जलं पानयोग्यं जलं किन्तु नेदं पानयोग्यं जलं किन्तु जलसादृश्यमस्ति, जल आभासो अस्ति। जलाभासः न तु जलम् इति यदा जानाति अनेन ज्ञानेन किं भवति? पूर्वज्ञानं बाधितं भवति। पूर्वज्ञाने बाधिते सति जलपानाय या प्रवृत्तिरासीत् स प्रवृत्तिं न करोति, प्रवृत्तिं नाचरति। इति तूष्णीं भावः। मृगतृष्णिकायामिव पेयज्ञानं तद् विषय याथात्म्य विज्ञानेन। मृगतृष्णिका विषय याथात्म्य ज्ञानेन यथार्थज्ञानेन जलाभासः एव पानयोग्यं जलं नास्ति इति ज्ञानेन तत् किं भवति? याथात्म्य विज्ञानेन बाधितं भवति। तत् पूर्वज्ञानं पेयज्ञानं बाधितं भवति। तस्मिन् बाधिते पूर्वज्ञाने बाधिते सति तत् पूर्वज्ञानप्रेरिता प्रवृत्तिः स्वाभाविकविपरीतज्ञाने स्वाभाविकविपरीतज्ञानमस्ति। स्वाभाविकविपरीतज्ञानमिति रागद्वेषादयो रागद्वेष इच्छादयः स्वाभाविक अविद्या प्रेरिताः। तो तस्मिन् स्वाभाविकविपरीतज्ञाने अनर्थकरी तद्भक्षणभोजनप्रवृत्तिर्न भवति। स्वाभाविकविपरीतज्ञाने ಅಲ್ಲಪ್ಪ, ಓ ವಿಪರೀತ ಜ್ಞಾನೇ ಬಾಧಿತೆ, ಅಲ್ಲಿ ಕಾಮ ಇರಬೇಕು ನೋಡಿ, ಉಲ್ಟಾ ತಿಲ್ಟಾ ಆಯಿತು. ಸಿ ತಸ್ಮಿನ್ ಬಾಧಿತೆ ಇತ್ಯುಕ್ತೆ ನಾವು ಅಲ್ಲೇ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ತೀವಿ. ತಸ್ಮಿನ್ ಬಾಧಿತೆ ಸ್ವಾಭಾವಿಕ ವಿಪರೀತ ಜ್ಞಾನೇ ತತ್ರ ಅಲ್ಪ ವಿರಾಮೋ ಭವೇತ್. ಅಂದರೆ ಸ್ವಾಭಾವಿಕ ವಿಪರೀತ ಜ್ಞಾನೇ ಸ್ವಾಭಾವಿಕಂ ವಿಪರೀತ ಜ್ಞಾನಂ ತತ್ರ ಅನ್ಯಥಾ ಗ್ರಹಣಂ. ಭ್ರಾಂತಿ ಸ್ವಾಭಾವಿಕಿ. ಭ್ರಾಂತಿ ಕೇನಚಿತ್ ಪ್ರಯತ್ನಪೂರ್ವಕಂ ಕರ್ಮಣ ಕ್ರಿಯತೆ. ಸರ್ವೇಷಾಂ ಭ್ರಾಂತಿ ಭ್ರಮಃ ಸ್ವಾಭಾವಿಕಃ. ಸ್ವಾಭಾವಿಕಃ ಮೀನ್ಸ್ ಇಟ್ ಈಸ್ ಇನ್ಸ್ಟಿಂಕ್ಟಿವ್, ನ್ಯಾಚುರಲ್. nobody commits an error. Error is natural. ಭ್ರಾಂತಿ ನ್ಯಾಚುರಲ್. ಭ್ರಾಂತಿ ಪ್ರೇರಿತ ಕ್ರಿಯಾ ಭವೇತ್. ಭ್ರಾಂತಿ ಪ್ರೇರಿತ ಕ್ರಿಯಾ ಪ್ರಯತ್ನಪೂರ್ವಿಕ. किन्तु भ्रांति बुद्धि भ्रांति ज्ञानम उच्यते. भ्रांति ज्ञानम तो क्रिया न भवति. भ्रांति ज्ञानम तो स्वाभाविकम. एवं स्वाभाविक विपरीत ज्ञाने बाधिते सति स्वाभाविक विपरीत ज्ञानम किं? जलं पेयम् इति स्वाभाविक बुद्धिः मृगतृष्णिकायाम्. अथवा क्षुधितोऽस्मि अतएव इदमन्नम् अशनयोग्यम् इति. इदमन्नं भोज्यम् इति. इदमन्नं भोज्यम् इति या स्वाभाविक बुद्धिरासीत् तत् स्वाभाविक बुद्धिर्किं भवति? अनर्थकरी.
तस्मिन् बाधिते स्वाभाविक विपरीत ज्ञाने अनर्थकरी तत् भोजन अनर्थकरी तद् भक्षण भोजन प्रवृत्तिः भक्षणमिति आहारः भोजनमिति अशनं भक्षण भोजनमित्युक्ते तत् तत् आहारस्य सेवनम् इति तदन्नस्य अशनम् इति भक्षण भोजनम् इत्युक्ते भक्षणमिति आहारः अन्नं तस्य भोजनमिति तस्य अशनम् अशनप्रवृत्तिः अनर्थकरी प्रवृत्तिः सा अनर्थकरी प्रवृत्तिः विरमति सी तद् भक्षण भोजन प्रवृत्तिः या अनर्थकरी सी अनर्थकरी विशेषणमत्र अस्ति अनर्थकरी तद् भक्षण प्रवृत्तिः न भवति अनर्थ भोजन प्रवृत्तिः या अनर्थकरी इति ज्ञाय विज्ञाय सा प्रवृत्तिर्न भवति इत्युक्ते यथा प्रवृत्तेः पूर्वं यथा आसीत् तथैव तिष्ठति विपरीत ज्ञान निमित्तायाः प्रवृत्तेः निवृत्तिरेव सी विपरीत ज्ञान निमित्तायाः प्रवृत्तेः विपरीत ज्ञान प्रेरितायाः प्रवृत्ति निमित्त इत्युक्ते प्रेरिता विपरीत ज्ञान निमित्तायाः प्रवृत्तेः निवृत्तिर्भवति प्रवृत्तेः निवृत्ति इत्युक्ते प्रवृत्तेः दट निवृत्ति एक्सप्रेशन इज अ वेरी डिफिकल्ट वर्ड इन संस्कृत नॉट इंप्लिमेंटिंग अत्र अभावः प्रवृत्तेरभावः निवृत्ति इत्युक्ते पुनः अन्यत् कार्यम् इति न मन्तव्यं प्रवृत्तेः निवृत्तिः इत्युक्ते प्रवृत्तेरभावः इति ಅಲ್ಲಿ ನಿವೃತ್ತಿ ಅಂದರೆ ಅನದರ್ ಆ್ಯಕ್ಷನ್ ಇತಿ ಪುನಃ ಕಾರ್ಯಾಂತರಂ ಇತಿ ನ ಮಂತವ್ಯಂ ಪ್ರವೃತ್ತೇಹ ನಿವೃತ್ತಿರೇವ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪ್ರವೃತ್ತೇಹ ಅಭಾವಯವ ಇದೆಲ್ಲ ಸ್ವಾಮೀಜಿ ಹೇಳಿದ್ದಾರ ವಿಪರೀತ ಜ್ಞಾನವು ಅದನ್ನು ತಿನ್ನಬೇಕು ಉಜ್ಜಬೇಕು ಎಂಬ ಅನರ್ಥಕರವಾದ ತಿನ್ನಬೇಕು ಉಜ್ಜಬೇಕು ಅಂದರೆ ಭಕ್ಷಣ ಭೋಜನ ನಾನು ಹಾಗರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡೆ ಸ್ವಾಮೀಜಿ ಭಕ್ಷಣಂ ಭೋಜನಮಿತಿ ಎರಡು ಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಭಕ್ಷಣಂ ಭೋಜನಂ ಪ್ರವೃತ್ತಿ ಭಕ್ಷಣಂ ಭೋಜನಕ್ಕೆ ವ್ಯತ್ಯಾಸ ಏನಪ್ಪ ಎರಡೇಕೆ ತಿನ್ನಬೇಕು ಸ್ವಾಮೀಜಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನೋಡಿ ತಿನ್ನಬೇಕು ಉಣ್ಣಬೇಕು ವ್ಯತ್ಯಾಸ ಏನಪ್ಪ ತಿನ್ನಬೇಕೆ ಅಲ್ಲವೇ మరి ಭಕ್ಷಯಿತವ್ಯಂ ಭೋಜಯಿತವ್ಯಂ ಎರಡೇಕೆ ಅರ್ಥ ಭಕ್ಷಯಿತವ್ಯಂ ಭೋಜಯಿತವ್ಯಂ ಭಕ್ಷಣಮೇವ ನಾನು ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಭಕ್ಷಣಮಿತಿ ಅನ್ನಂ ಭೋಜನಮಿತಿ ಅಶನಮಿತಿ ಅನ್ನಸ್ಯ ಅಶನಮಿತಿ ಭಕ್ಷಯಿತವ್ಯಂ ಭೋಜಯಿತವ್ಯಂ ಎರಡು ಅಂದರೆ ಏನರ್ಥ ಐ ಡೋಂಟ್ ನೋ ಮತ್ತೆ ಟೀಕಾಕಾರ ಕಿಮಪಿ ಉಕ್ತಂ ಕಿಂ ಶ್ರೀಚರಣೈ ನ ಕಿಮಪಿ ಉಕ್ತಂ ಹಿಂದೆ ಹೇಳಿದ್ದಾರ ಇದನ್ನು ತಿನ್ನಬಹುದು ಇದನ್ನು ಉಣ್ಣಬಹುದು ಅದೇನಪ್ಪ ಇದಂ ಭಕ್ಷಿತವ್ಯಂ ಇದಂ ಎಲ್ಲಿದೆ ಇದಂ ಭಕ್ಷಂ ಅದೋ ಭೋಜ್ಯಂ ಇತಿ ವಾ ಜ್ಞಾನಮುತ್ಪನ್ನಂ ಇದಂ ಭೋಜ್ಯಂ ಅದೋ ಭೋಕ್ಷಂ ಸಿ ಅದು ಅಲ್ಲಿ ಬೇರೆ ಇದಂ ಭಕ್ಷಂ ಅದೋ ಭೋಜ್ಯಂ ಅಂದರೆ ಇದಂ ಭಕ್ಷಂ ಇದಂ ಭಕ್ಷಂ ತದ್ಭಕ್ಷಂ ಎರಡಕ್ಕೆ ಒಂದೇ ಅರ್ಥ ಭೋಜ್ಯಂ ಭಕ್ಷಂ ಮಾತು ಬದಲಾಯಿಸಿದ್ದರೂ ತತ್ ರಿಪಿಟೇಷನೇವ ಸಿ ಇದಂ ಭಕ್ಷಂ ಅದೋ ಭೋಜ್ಯಂ ಅಂದರೆ ಇದಂ ಅದೋ ಅಷ್ಟೇ ವ್ಯತ್ಯಾಸ ಭಕ್ಷಂ ಭೋಜ್ಯಂ ಇಸ್ ರಿಪಿಟೇಷನ್ ಓನ್ಲಿ ಅಂದರೆ ಏತದಶಿತವ್ಯಂ ತದಶಿತವ್ಯಂ ಏತದಶಿತವ್ಯಂ ಇತಿ ತತ್ ಏತತ್ ತತ್ರೈವ ಭೇದ ಅಲ್ಲ ಏತದಶಿತವ್ಯಂ ತದಶಿತವ್ಯಂ ಏತದ್ವಾ ಅಶಿತವ್ಯಂ ತದ್ವಾ ಅಶಿತವ್ಯಂ ಇತಿ ತತ್ರ ಅತಏವ ಭಕ್ಷಣ ಭೋಜನ ಪ್ರವೃತ್ತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಏತದ್ ಭಕ್ಷಣಂ ತಸ್ಯ ಭಕ್ಷಣಂ ಉಭಯಮಪಿ ಭಕ್ಷಣಮೇವ ಅಲ್ಲಿ ಭಕ್ಷಣ ಭೋಜನಯೋಃ ಪರ್ಯಾಯ ಪದತ್ವಮೇವ ಕಿಂತು ಇದಂ ತದೋಃ ಭೇದಃ ಇದಂ ತದೋಃ ಏವ ಭೇದಃ ಭಕ್ಷಣಂ ಭೋಜನಂ ತು ಪರ್ಯಾಯ ಮಾತ್ರಮೇವ ಪರ್ಯಾಯ ಪದಮೇವ ಸಮಾನಾರ್ಥಕ ಶಬ್ದ ಏವ ಸಮಾನಾರ್ಥಕ ಶಬ್ದವು ಭಕ್ಷಣಂ ಭೋಜನಮಿತಿ ಅತ್ರ ತದ್ ಭಕ್ಷಣ ಭೋಜನ ಇತಿ ಪುನರುಕ್ತೆ ಸತಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು ತದ್ ಭಕ್ಷಣ ಭೋಜನ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತದ್ ಭಕ್ಷಣ ಏತದ್ ಭೋಜನ ಎಂದು ಬದಲಾಯಿಸಬೇಕು ಅದು ತಿನ್ನಬೇಕು ಇದು ತಿನ್ನಬೇಕು ಅದು ಇದು ಇಂದು ಭಕ್ಷಣ ಭೋಜನ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತದೇತದ್ ಇತಿ ತಚ್ಚ ಏತಚ್ಚ ಆ ವಿಷಯದಲ್ಲಿ ವ್ಯತ್ಯಾಸ ತದ್ ಭಕ್ಷಣ ಭೋಜನ ಪ್ರವೃತ್ತಿರ್ನ ಭವತಿ ವಿಪರೀತ ಜ್ಞಾನ ನಿಮಿತ್ತಾಯಾಹ ಪ್ರವೃತ್ತೇರ್ನಿವೃತ್ತಿರೇವ ವಿಪರೀತ ಉಂಟಾಗುವುದಿಲ್ಲ ಆಗದೆ ಹೋದು ವಿಪರೀತ ಜ್ಞಾನದ ನಿಮಿತ್ತದಿಂದಾಗಿದ್ದ ಪ್ರವೃತ್ತಿಯು ನಿವೃತ್ತಿಯು ತಾನೇ ಆಗುವುದೇ ಹೊರತು ಪ್ರವೃತ್ತಿಯ ನಿವೃತ್ತಿಯು ತಾನೇ ಆಗುವುದೇ ಹೊರತು
ಪ್ರವೃತ್ತಿಯ ನಿವೃತ್ತಿಯೋ ಹೀಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. అంటే ಸ್ಟಾಲಿಂಗ್ ದ ಪ್ರವೃತ್ತಿ, ಬ್ರೇಕಿಂಗ್ ದ ಪ್ರವೃತ್ತಿ ಇತಿ ಮಂತವ್ಯಂ. ಪ್ರವೃತ್ತೇಃ ವಿಚ್ಛೇದಃ. ನಿವೃತ್ತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ನಿವೃತ್ತಿ ಅಂದರೆ ಬ್ರಿಂಗಿಂಗ್ ಬ್ಯಾಕ್ ಎಂದರ್ಥ. ಬ್ಯಾಕ್ ಅಂದರೆ ಮತ್ತೆ ಅನದರ್ ಕ್ರಿಯಾ ಭವತಿ. ವಿಚ್ಛೇದಃ ಏವ. ವಿಚ್ಛೇದ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸ್ತಂಭನಂ, ಅಭಾವಃ, ತ್ಯಾಗಃ. ಪ್ರವೃತ್ತೇಸ್ತ್ಯಾಗಃ. ತ್ಯಾಗ ಇತಿ ಪುನರಪಿ ಕ್ರಿಯಾ ನ ಭವತಿ. ಪ್ರವೃತ್ತೇರ್ನಿವೃತ್ತಿರೇವ ಅಂದರೆ ಕನ್ನಡ ಭಾಷಾಯಾಮ್ ಉಚ್ಯತೆ ಪ್ರವೃತ್ತಿಯ ನಿವೃತ್ತಿಯು. ಪ್ರವೃತ್ತಿಯ ನಿವೃತ್ತಿಯು ಅಂದರೆ ಸ್ಟಾಪಿಂಗ್ ಇಟ್, ಸ್ಟಾಲಿಂಗ್ ಇಟ್ ಎಂದರ್ಥ. ಪ್ರವೃತ್ತಿಯನ್ನು ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡುವುದು ಎಂದರ್ಥ. ಪ್ರವೃತ್ತೇಃ ಸ್ತಂಭನಂ ವಿಚ್ಛೇದಃ ಅಕರಣಂ. ಪ್ರವೃತ್ತೇಃ ಅಕರಣಂ ನ ಅನುವರ್ತನಂ ಇತಿ. ಪ್ರವೃತ್ತೇಃ ನಿವೃತ್ತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪ್ರವೃತ್ತೇಃ ಅನನುವರ್ತನಂ ಇತಿ. ಅನುವೃತ್ಯಭಾವಃ, ಸ್ಟಾಪಿಂಗ್ ಇಟ್ಸ್ ಕಂಟಿನ್ಯೂಟಿ. ಪ್ರವೃತ್ತೇರ್ ಸೊ ನಿವೃತ್ತಿರೇವ ನ ಪುನರ್ಯತ್ನ ಕಾರ್ಯ ತದಭಾವೆ. ಸಿ ಇಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಪ್ರವೃತ್ತೇರ್ನಿವೃತ್ತಿರೇವ ನ ಪುನರ್ಯತ್ನ ಕಾರ್ಯ ತದಭಾವೆ. ಈ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಪ್ರವೃತ್ತೇರ್ನಿವೃತ್ತಿರೇವ, ಇಟ್ ಈಸ್ ಓನ್ಲಿ ಆಬ್ಸೆನ್ಸ್ ಆಫ್ ತಸ್ಯ ಪ್ರವೃತ್ತೇರಭಾವಃ ಏವ ನ ತು ತತ್ ಕಾರ್ಯಸ್ಯ ಅಭಾವೇ ಕಿಮಪಿ ವಿಶೇಷ ಪ್ರಯತ್ನಃ. ಅಂದರೆ ಪ್ರವೃತ್ತೇರ್ನಿವೃತ್ತಿರೇವ ಅಂದರೆ ಪ್ರವೃತ್ತೇರ್ವಿಚ್ಛೇದ ಏವ ಪ್ರವೃತ್ತೇರ್ ಅನನುವರ್ತನಮೇವ ನತು ಪುನಃ ತದಭಾವೇ ಪ್ರಯತ್ನ ಕಾರ್ಯ. ಅದೇ ಅನ್ವಯ ಮಾಡಬೇಕು ನೋಡಿ. ನ ಪುನಃ ಯತ್ನ ಕಾರ್ಯಸ್ತದಭಾವೇ ಅಂದರೆ ತಸ್ಯ ಅಭಾವೇ ಪ್ರವೃತ್ತೇರಭಾವೇ ಪುನಃ ಯತ್ನಃ ನ ಕಾರ್ಯಃ. ಪ್ರವೃತ್ತೇರಭಾವಾರ್ಥಂ ಪುನರಪಿ ಕಾರ್ಯಾಂತರವನಪೇಕ್ಷಿತಂ. ಪ್ರವೃತ್ತಿಯನ್ನು ನಿಲ್ಲಿಸುವುದೆನ್ನುವುದು ಇನ್ನೊಂದು ಕ್ರಿಯೆ ಅಲ್ಲ. ಆ ಪ್ರವೃತ್ತಿ ಅಲ್ಲೇ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡುವುದು, ಅಲ್ಲೇ ನಿಂತಿರುತ್ತದೆ. ಅಂದರೆ ಹಿಂದಿನ ಪ್ರವೃತ್ತಿ ಪೂರ್ವ ಪ್ರವೃತ್ತಿ ಕೃತ, ಉತ್ತರ ಪ್ರವೃತ್ತಿರ್ನ ಭವತಿ ಇತ್ಯರ್ಥಃ ಅಷ್ಟೇ. ಅಂದರೆ ತೂಷ್ಣೀಂ ಭಾವಃ. ಯದಾ ಕಶ್ಚನ ಭಾಷತೆ ಅನ್ಯೋ ಬ್ರೂತೆ ಮಾ ಬ್ರೂಹಿ ತೂಷ್ಣೀಂ ಭವ, ಮಾ ಬ್ರೂಹಿ ತೂಷ್ಣೀಂ ಭವ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕಿಂ ಕರೋತಿ? ಪೂರ್ವಮುಕ್ತಂ ಉಕ್ತಮೇವ ತತ್ ಉಪಸಂಹರ್ತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ. ಪೂರ್ವಮುಕ್ತಂ ಉಕ್ತಮೇವ ಉಪಸಂಹರ್ತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ ಉತ್ತರವಾಕ್ಯಂ ನೋಚ್ಚರತಿ. ಅಂದರೆ ಉತ್ತರ ಪ್ರವೃತ್ತೇಃ ಅಭಾವಃ ಏವ ತೂಷ್ಣೀಂ ಭಾವ ಏವ ತಾವದೇವ ನ ತು ತಸ್ಯ ಪ್ರವೃತ್ತೇಃ ನಿವಾರಣಾಯ ಕಾರ್ಯಾಂತರಂ ನ ಭವತಿ. ಫಾರ್ ದ ಆಬ್ಸೆನ್ಸ್ ಯು ಡೋಂಟ್ ಹ್ಯಾವ್ ಟು ಡೂ ಅನದರ್ ಕರ್ಮ. ಆಬ್ಸೆನ್ಸ್ಗೆ ಇನ್ನೊಂದು ಕರ್ಮ ಇಲ್ಲ. ಇದು ವ್ಯತ್ಯಾಸ ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ಲ, ಅಷ್ಟೇ. ಸಿ ವಿಪರೀತ ಜ್ಞಾನ ನಿಮಿತ್ತಾಯ ಪ್ರವೃತ್ತೇರ್. ಐ ಥಿಂಕ್ ಈ ವಾಕ್ಯಂ ಶುಡ್ ಬಿ ಅಂಡರ್ಲೈನ್ಡ್ ಅನಿಸುತ್ತದೆ ನನಗೆ. ದಿಸ್ ಈಸ್ ಇಂಟ್ರೆಸ್ಟಿಂಗ್. అంటే దట్ క్లారిఫైస్ ద పాయింట్. సో విపరీత జ్ఞాన నిమిత్తాయా ప్రవృత్తే నివృత్తిరేవ న పునర్యత్న కార్య తదభావే తదభావార్థం పునర్యత్న అనపేక్షిత. పునర్యత్న కార్యో న భవతి, కరణీయో న భవతి. తస్మాత్ ప్రతిషేధ విధీనాం వస్తుయాతాత్మ్య జ్ఞాన నిష్ఠతైవ అత ఏవ ಪ್ರತಿಷೇಧ ವಿಧೀನಾಂ ನಿಷ್ಠಾ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತಾತ್ಪರ್ಯಂ ಪರಾಯಣಂ. ಪ್ರತಿಷೇಧ ವಿಧೀನಾಂ ಕುತ್ರಾಸ್ತಿ ನಿಷ್ಠಾ, ಕುತ್ರಾಸ್ತಿ ತಾತ್ಪರ್ಯಂ, ಕುತ್ರಾಸ್ತಿ ಪರಾಯಣಂ. అంటే ವಸ್ತು ಯಾತಾತ್ಮ್ಯ ಜ್ಞಾನ ನಿಷ್ಠತೈವ. ವಸ್ತು ಯಾತಾತ್ಮ್ಯ ಜ್ಞಾತೆ ಸತಿ ಇದಂ అంటే ಇದಂ ಅನ್ನಂ ಅಭಕ್ಷಂ ಇತಿ ಜ್ಞಾನ ಮಾತ್ರೇಣ ತತ್ರೈವ ತಿಷ್ಠತಿ. ಜ್ಞಾನಂ ಯದಾ ಜಾನಾತಿ ಜ್ಞಾನ ಮಾತ್ರೇಣ ಇವ ತಿಷ್ಠತಿ. ಅಷ್ಟೇ, ಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ನಿಂತಿರುವುದಷ್ಟೇ. ಸಿ ಯಾತಾತ್ಮ ವಿಧೀನಾಂ ಜ್ಞಾನ ನಿಷ್ಠತೈವ, ಆ ಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ನಿಂತಿರುತ್ತಾನೆ. ಜ್ಞಾನಾತ್ ಅನಂತರಂ ಉತ್ತರ ಪ್ರವೃತ್ತಿರ್ನ ಭವತಿ. ಅಷ್ಟೇ, ಅದು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರೆ ಅಲ್ಲೇ ನಿಂತಿರುತ್ತಾನೆ. ಕ್ರಿಯಾ ನಾಸ್ತಿ. ನ ಪುರುಷ ವ್ಯಾಪಾರ ನಿಷ್ಠತ ಗಂಧೋಪ್ಯಸ್ತಿ. ಅತ್ರ ಅಂದರೆ ಜ್ಞಾನನಿಷ್ಠ ಇವ ಜ್ಞಾನೇ ಏವ ನಿಸ್ತಿಷ್ಠತಿ ನತು ಪುರುಷ ವ್ಯಾಪಾರ ನಿಷ್ಠಾ ಗಂಧೋಪಿ ಅಸ್ತಿ. ಪುರುಷ ವ್ಯಾಪಾರ ನಿಷ್ಠತ್ವಂ ನ ಭವತಿ. ನಿಷ್ಠಾ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತತ್ ಪರಾಯಣತ್ವಂ
पुरुष व्यापारपर ಅಂದರೆ किमपि व्यापारपरो न भवति, व्यापारपरायणो न भवति, किन्तु परायणम् इत्युक्ते तत्र पर्यवसानं तन ज्ञानेनैव पर्यवसितो भवति, किन्तु पुनः व्यापारे प्रवृत्तो न भवति, व्यापारनिष्ठो न भवति। व्यापार इत्युक्ते क्रिया, क्रियानिष्ठो न भवति इत्युक्ते न न न न किमपि क्रियाम् उपादत्ते, क्रियां नोपादत्ते तूष्णीं भावनिष्ठः। ज्ञाननिष्ठः इत्युक्ते तूष्णीं भावे तिष्ठति। आत्मज्ञाननिष्ठतैव न पुरुषव्यापारनिष्ठता गन्धोऽप्यस्ति, तथा इहापि परमात्मादि याथात्म्यज्ञानविधीनां तथा इहापि परमात्मा तथा एतावत्पर्यन्तं दृष्टान्तः एव उक्तः। तथैव दार्ष्टान्तमुच्यते। परमात्मादि, परमात्मा ईश्वरः देवता पितृ इत्यादीनां ज्ञानमस्ति। तत्र परमात्मादि याथात्म्यविज्ञानम्। परमात्मादि विज्ञानम ಏನಾಗ್ತದೆ? ಪರಮಾತ್ಮಾದಿ ಯಾಥಾತ್ಮ್ಯ ಜ್ಞಾನ ವಿಧೀನಾಂ ಪರಮಾತ್ಮ ಈಶ್ವರ ದೇವತಾ ಪಿತೃ ಏತೇಷಾಂ ಜ್ಞಾನವಿಧಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಜ್ಞಾನಬೋಧಕ ವಾಕ್ಯಂ ಏತೇಷಾಂ ಜ್ಞಾನಬೋಧಕ ವಾಕ್ಯಾನಾಂ ತಾವನ್ಮಾತ್ರ ಅಲ್ಲೇನಾ ವಾಕ್ಯ ಬಿಟ್ಟಿದ್ನಾ ತಾವನ್ಮಾತ್ರ ಪರ್ಯವಸಾನತೈವ ತಾವನ್ಮಾತ್ರಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಜ್ಞಾನ ಜನನ ಮಾತ್ರವೇವ तद् वाक्यं ज्ञानं जनयति वाक्यजननेनैव तत्परायणः इति तत्रैव पर्यवस्यति ज्ञानजननेनैव परिसमाप्तो भवति पुनः किमपि व्यापारे प्रवृत्तिं न प्रेरयति किमपि व्यापारे प्रवृत्तिं न प्रेरयति किन्तु ज्ञानजननेनैव परिसमाप्तिमेति तावन्मात्र पर्यवसानतैव स्यात् पर्यवसानता परिसमाप्ति ज्ञान तद् वाक्य कर्मकाण्डवाक्यं तु विधिवाक्यं तु न केवलम् एतत् कुरु स्नानं कुरु अथवा एतत् कर्म कुरु इत्युक्ते तत् ज्ञानं जनित्वा किमपि कर्मणि प्रेरयति ज्ञानं जनित्वा तूष्णीं न तिष्ठति ज्ञानं जनित्वा तूष्णीं न तिष्ठति तत् जातं ज्ञानं किमपि प्रवृत्तिं प्रेरयति अत्र तु परमात्मा अस्ति मेरुपर्वतः चतुर्गुणोपेतः गुणचतुष्टयोपेतः इति ज्ञानेन कां प्रवृत्तिं प्रेरयति तद् ज्ञाने जाते किमपि अस्मासु न भवत्येव का प्रवृत्तिर्जायते प्रवृत्तिरेव भवति अस्तु ज्ञातं तावत् अन्ते ज्ञानमात्रेणैव पर्यवसानं भवति तद्वाक्यं कर्मवाक्यं तु ज्ञानं जनयित्वा श्रोतुर्मनसि ज्ञानं जनयित्वा व्यापारे प्रेरयति तावन्मात्र पर्यवसानतैव स्यात् तथा तद्विज्ञानसंस्कृतस्य तद्विपरीतार्थज्ञाननिमित्तानां प्रवृत्तीनाम् अनर्थात्वेन ज्ञायमानत्वात् अत्र पुनरपि तदेव स्पष्टीकरोतु तथा तद्विज्ञानसंस्कृतस्य इदम् अनर्थकरम् इदं भक्षम् इदमन्नम् अनर्थकरम् इति यदा जानाति तत् ज्ञानस्य संस्कारः मनसि तिष्ठति यदा जानाति तत् संस्कारः तिष्ठति तत् संस्कारः संस्कृतस्य तद्विपरीतार्थज्ञाननिमित्तानां प्रवृत्तीनाम् अनर्थार्थत्वेन ज्ञायमानात् अंदे तद्विज्ञानसंस्कृतस्य इत्युक्ते तद्विज्ञानम् अत्र संस्कारस्य तात्पर्यम् एकदा तज्जानाति चेत् ज्ञानं मनसि उत्पद्य न नश्यति ज्ञानम् एकदा उत्पन्नं मनसि नश्यति इत्युक्ते विस्मरणं न भवति एकदा जानाति कदाचित् एतत् संस्कृतसी तत् ज्ञानसंस्कारः संस्कृतस्य इति किमर्थं ब्रूते भाष्यकारः जानाति ज्ञानमात्रेणैव अलम्
ते ते मीमांसकाः एवं वादं कुर्वन्ति ज्ञानं जातम् अनन्तरं ज्ञानं विस्मरति विस्मरणानन्तरं पुनः प्रवृत्तिर्भवेत् ज्ञानं जातम् अधुना एतदनर्थकरम् इति ज्ञानं जातं किञ्चित् क्षणानन्तरम् उत्तरस्मिन् क्षणे वा द्वित्रा क्षणानन्तरं वा तद् विस्मृत्य पुनः प्रवृत्तिर्भवेत् तदा उच्यते विस्मृत्य भवति चेत् न ज्ञानदोषः ज्ञानं प्रवृत्तिं निवारयति इति नार्थः ज्ञानं नास्ति विस्मृतम् अत एव तन्निवारयन् प्रवृत्तिं न निवारयति एवमेव किल ज्ञानं विस्मृतं चेत् प्रवृत्तिं न निवारयति पुनः प्रवर्तते विषभक्षणे एव प्रवर्तते अनर्थकरस्य अन्नस्य भक्षणे प्रवर्तते अत एव तत् ज्ञानं संस्कारं जनयति इत्युक्ते तत् संस्कारजननमिति टेक्निकल वे ऑफ टेल्लिंग किन्तु तस्य तात्पर्यम् एतावदेव एकदा ज्ञानं जातं चेत् ज्ञानं सदा तिष्ठति इत्यर्थः न विस्मरति तत् ज्ञानमस्त्येव एकदा ज्ञानं चेत् पुनः शास्त्रवाक्यश्रवणम् अनपेक्षितम् एकदा ज्ञानं जातं चेत् मनसि ज्ञानमस्त्येव तत् पुनः अज्ञानिनं कर्तुं न शक्यते एकदा जानाति चेत् पुनः अज्ञानिनं कर्तुं न शक्यते इत्यर्थः अत एव तत् ज्ञानम् अनुवर्तते इत्यर्थः एकदा प्राप्तं ज्ञानम् अनुवर्तते अत एव तद् विज्ञानसंस्कृतस्य तत् विज्ञानसंस्कारो अस्ति इत्यर्थः तत् विज्ञानम् एकदा जातं न विस्मर्यते किन्तु अनुवर्तते इति तादृशपुरुषस्य यस्य ज्ञानम् एकदा जातं पुनरपि अनुवर्तते मीन्स् तत् ज्ञानं स्मरति इत्यर्थः स्मृतौ अस्ति तदा तद् विपरीतार्थज्ञाननिमित्तानां प्रवृत्तीनां तत् विपरीतार्थः इत्युक्ते भ्रान्तिनिमित्तानां तत्पूर्वं तत् ज्ञानजननात् पूर्वं भ्रान्तिरासीत् एतत् मया भक्षणीयम् इति अशनयोग्यम् इति एतत् अशनयोग्यम् इति या विपरीतज्ञानमासीत् तत् विपरीतज्ञानेन ज्ञाननिमित्तं तत् ज्ञानप्रेरिता का प्रवृत्तिः अशनं सा अशनं प्रवृत्तीनाम् अनर्थत्वेन ज्ञायमानत्वात् सा प्रवृत्तिः अनर्थकरी इति जानाति प्रवृत्तिरनर्थकरी इति जानाति अन्नं न अनर्थकरी तत् अन्नस्य भक्षणरूपप्रवृत्तिः अनर्थकरी विषं स्वयम् अनर्थकरी न भवति विषस्य भक्षणरूपक्रिया अनर्थकरी भवति एवं किल अत एव मीमांसकाः तार्किकाः कथं सूक्ष्मतया विचारं कुर्वन्ति प्राचीनकाले अन्धविश्वासः आसीत् आधुनिके सैन्टिफिक् वयं थिङ्किङ्ग् इति पश्य प्राचीनकाले अन्धविश्वासः एव आसीत् आधुनिकाः एव सैन्टिफिक् चिन्तनं कुर्वन्ति इति एतत् नेहरू आदिभिः प्रचारः कृतः रिलीजन मीन्स ऑल ब्लाइंड बिलीफ इति वी वांट साइंटिफिक थिंकिंग मरी वेदांत साइंटिफिक थिंकिंग न भवति किम न केवलं वेद सर्वदर्शनान्यपि साइंटिफिक थिंकिंग एव तर्कशास्त्रो वा मीमांसाशास्त्रो वा बौद्धं वा जैनं वा वेदांतो वा सर्वेपि विचारशीलाः युक्तियुक्ता चिन्तयन्ति युक्तिविरुद्धं न किमपि अंगीकुर्वन्ति युक्तियुक्तं सहेतुकं चिन्तयन्ति अत्र पश्य विधीनां तद्विज्ञानसंस्कृतस्य विपरीतार्थज्ञाननिमित्तानां प्रवृत्तीनाम् अनर्थार्थत्वेन ज्ञायमानत्वात् अनर्थ अर्थ इत्युक्ते प्रयोजनम् अनर्थप्रयोजकत्वेन ज्ञानमायत्वात् प्रयोजकम् इत्युक्ते अनर्थाय नयति इति अनर्थफलकं भवति इति अनर्थ अर्थ इत्युक्ते फलकम् अनर्थफलकम् अनर्थप्रयोजनं करोति इति ज्ञायमानत्वात् किं भवति परमात्मादि तद्विपरीतात् ज्ञायमानत्वात् परमात्मादि याथात्म्यज्ञानस्मृत्या परमात्मा देवता ईश्वर इत्यादि ज्ञानम् एकदा जातं स्मृतिर्भवति स्मृतिर्भवति इत्युक्ते ज्ञानम् अनुवर्तते मनसि इत्यर्थः तदा स्वाभाविके तन्निमित्तविज्ञाने बाधिते तेन ज्ञानेन स्वाभाविकबुद्धिः अहं कर्ता भोक्ता इति या बुद्धिरासीत्
आत्मज्ञानेन अहं कर्ता भोक्ता इति बुद्धिरासीत् स बुद्धिः बाधिता भवति। तन्निमित्तविज्ञाने बाधिते किं भवति? अभावः एव, प्रवृत्तेरभावः। पुनः लौकिककर्माणि न करोति, कर्तैव न भवति। इदं तु आत्मज्ञानविषये एव उच्यते। प्रश्नस्तु कः? प्रश्नस्तु देवता पितृविषये, ईश्वरदेवता पितृविषये, ईश्वरविषये देवताविषये पितृविषये एवं किल। किन्तु ईश्वराविषयं देवताविषयं पितृविषयम् आरभ्य मध्ये परमात्मज्ञानं निर्गुणब्रह्मज्ञानं योजयति भाष्यकारः। एतत् टिप्पण्यां श्रीचरणैरुक्तं, स्मरसि किम्? श्रीचरणैरुक्तं यद्यपि ईश्वरविषये, किन्तु अत्र अर्थः ईश्वरविषयेपि योजयितव्यं। श्रीचरणैर्वा वक्तव्यमासीत्, उक्तं न वा न जानामि, द्रष्टव्यः टिप्पण्यां। सि परमात्मज्ञाने जाते सपि कर्तृत्व अभावात् अविद्या अभावात् किं भवति? अविद्याभ्रान्तिः अध्यास एव न भवति। तदा आत्मनि देहादि अध्यासो न भवति, आत्मनि कर्तृत्व भोक्तृत्वं भवति, न किञ्चित् कर्म भवति, सर्वकर्मरहितो ब्रह्ममात्रेण अवतिष्ठति। किन्तु यदा ईश्वरं जानाति सगुणेश्वरं, यदा सगुणेश्वरं जानाति तदा किं करोति? सगुणेश्वरे उपासनं करोति। ईश्वरशब्दः सगुणेश्वरे सगुणेश्वरं सूचयति। तर सगुणेश्वरे ज्ञाते सति उपासनं करोति, अनुपास्यत्वं त्यजति। देवतां यदा जानाति कर्म करोति, स्वर्गप्रापक कर्म करोति। पितॄणाम् अस्तित्वं जानाति, श्राद्धकर्म करोति। पितॄणाम् अस्तित्वं यदा जानाति श्राद्धकर्म करोति। देवानाम् अस्तित्वं जानाति, स्वर्गप्रापकं कर्म करोति। ज्योतिष्ठोमादि यागं ज्योतिष्ठोमादि कर्म करोति। अथवा प्रतीकोपासनं वा करोति, प्रतीकोपासन समेतं कर्म करोति। पितृलोकप्राप्त्यर्थं केवलकर्म, स्वर्गलोकप्राप्त्यर्थं कर्म किञ्चित् प्रतीकोपासन समेतम्। इक ईश्वरोपासने तु अहङ्ग्रहोपासनं, विश्वरूप उपासनं, तेन ब्रह्मलोकप्राप्तिर्भवति। एवं ईश्वरादिज्ञाते सति, ईश्वर अस्तित्वे ज्ञाते सति ईश्वर उपासको भवति। ईश्वरम् उपेक्ष्य अभिमानी न भवति। ईश्वरोपासकः, अहङ्ग्रहोपासकः, विश्वरूप उपासकः किं करोति? विश्वरूप उपासकः, अहङ्ग्रहोपासकः कर्मयोगी भवति। ईश्वराय आत्मानं समर्प्य उपासनं करोति। समर्प्य इत्युक्ते निरभिमानी उपासनं करोति। कर्तृत्वभावो अस्ति, अभिमानरहितः विनयेन करोति इत्यर्थः। यदा ईश्वरं जानाति, ईश्वरज्ञानादनन्तरं अहमेव कर्ता इति साभिमानं कर्म न करोति, विनयेन ईश्वरोपासनं करोति। एवं किल। देवानाम् अस्तित्वं जानाति, अन्ते देवाः एव कर्मफलदातारः, देवाः एव कर्मफलदातारः। यदाहं मरणानन्तरं स्वर्गं गच्छामि, तत्र स्वर्गसुखम् देवाद्यधीनमस्ति। इन्द्रादिदेवैर्दत्तमेव सुखं तत्र अनुभवामि। तर्हि इन्द्रादीनाम् उपेक्षां कथं करोमि? अहमेव मम कर्मणः फलरूपेण मम सुखम् अहमेव प्राप्नोमि इति न मन्यते। अहं कर्म करोमि, फलं तु देवता एव ददाति। अहमेव फलमुत्पादयामि इति न चिन्तयति। अहमेव फलमुत्पादयामि यदा अभिमानं करोति, ईश्वरमुपेक्ष्य कर्म करोति। ईश्वरमुपेक्ष्य ಅಂದರೆ ईश्वर अस्तित्वम् अनवगम्य, ईश्वर अस्तित्वम् अविज्ञाय उपेक्ष्य कर्म करोति। देवानाम् अस्तित्वम् अंगीकृत्य कर्म करोति चेत् देवार्थं कर्म करोति, विनयेन करोति। देवेभ्यो समर्पणरूपं कर्म करोति, देवेभ्यो समर्पणरूपं कर्म करोति। देवेभ्यः समर्पिते सति, देवेषु समर्पिते सति ते देवाः कर्मफलं ददति। यदि परस्परं भावयन्तः ते देवाः भावयन्तु वः
तृतीय अध्याये भगवद्गीतायाम् उक्तं खलु देवानाम् अर्चनं कुरु ते देवा कर्मफलानि भोगान् दत्वा सुखयन्ति इति। सुखादिभोगपदार्थान् ददति देवाः इति। अतएव देवानाम् अंद्रे देवाः एव मम कर्मफलस्य दातारः इति मत्वा तान् उद्दिश्य तेषां किमुच्यते आराधनमित्युक्ते तेषां तर्पणमित्युक्ते आराधनं प्लीजिंग देम संतोषनाय आराधनं संतोषनं तर्पणमिति संतोषनमेव तेषां संतर्पणाय इत्युक्ते तेषां संतोषनाय देवतान् उद्दिश्य कर्म करोति। यदि देवाः तुष्टाः भवन्ति स्वर्गप्रापक पुण्यफलं ददति। अहं कर्म करोमि किन्तु पुण्यं कर्मणः फलं पुण्यं को ददाति? कर्मणः फलं पुण्यं को ददाति? यदि देवः ददाति चेत् विनयेन देवाय समर्पयति, प्रार्थयते च ओ हे देवाः ममेदं कर्म गृहीत्वा मम पुण्यं फलं ददातु इति प्रीत्या भक्त्या आराधयति। यदि देवः कर्मफलं न ददाति अहमेव कर्म करोमि फलं च अहमेव प्राप्यामि, देवान् नाराधयति। देवाराधनं न करोति देवानाम् अस्तित्वं नावगच्छति, आराधनं च न करोति। देवानाम् अस्तित्वं यदा अवगच्छति तदा अभिमानम् अकृत्वा करोति। तथैव पितृलोकप्राप्तये पितॄणाम् आराधनेन पितृलोके मम किमपि फलं भवति। पितृदेवतैः दीयमानं फलं मया न प्राप्तुं शक्यते, मत्प्रयत्नेन प्राप्तुं न शक्यते। तत् पितृदेवतैरेव दातव्यमिति यदा जानाति पितृभ्यो श्राद्धादिकं ददाति। पितृभ्यो श्राद्धादिकं एंड देवेभ्यश्च हविष् होमादिकं एंड हिरण्यगर्भाय च उपासनं, हिरण्यगर्भस्य च उपासनं। एतत् तत्तत् ईश्वर देवता पितॄन् अंगीकृत्य पितॄन् कुत्र पूजयति, कुत्र आराधयति? ब्राह्मणेषु पितॄन् अध्यारोप्य पितरः सन्तीति यदा अंगीकरोति तान् ब्राह्मणे आहूय आवाहनं कृत्वा तेभ्यः श्राद्धादिकं ददाति। तथा देवान् आहूय इंद्राय स्वाहा वरुणाय स्वाहा इति तत्र हविंसि ददाति, होमं करोति देवतानुद्दिश्य। देवतानाम् अनुग्रहेणैव मम पुण्यं जायते, स्वर्गं गच्छामि, स्वर्गसुखं च लप्स्ये इति। तथा हिरण्यगर्भस्य उपासनेनापि अहं ब्रह्मलोकं प्राप्स्यामि इति विनयेन करोति। कुतः? ते एव फलदातारः। यदा देवान् अंगीकरोति तेषां फलदातृत्वम् अंगीकरोति, तान् विनयेन आराधयति। नो चेत् अहमेव करोमि इति आसुरो भवति। अत्र विषयः कः? नामादिषु नाम प्रतिमा ब्राह्मणेषु नाम्नि ब्रह्मबुद्धिः, हिरण्यगर्भ ब्रह्म इत्युक्ते सगुण ब्रह्म, नाम्नि ब्रह्मबुद्धिः, प्रतिमायां देवता बुद्धिः, ब्राह्मणे पितृबुद्धिः। यदा करोति मीमांसका ब्रूते तत्र देवता बुद्धि पितृबुद्धिरस्ति, देवता पितरः न सन्त्येव इति। सन्ति, देवाः सन्ति, पितरः सन्ति। यदा सन्ति इति अवगच्छति, अंगीकरोति, तदा तान् विनयेन आदरपूर्वकं पूजयति इत्यर्थः। अस्तु, समयो जातः, ಅವಶಿಷ್ಟಂ ಶೋವಕ್ಷ. ಯಾಕಂದರೆ ಆ ಸಂಬಂಧ ಅದಲ್ಲವೇ ಮೊದಲಿನಿಂದ ಅದು ಉಪಕ್ರಮ ತದೇವ ತೇನ ಸಂಬದ್ಧ ಏವ ಅಯಂ ವಿಚಾರಃ. ಅಸ್ತು, ತತ್ ಇತೋಪಿ ಅಸ್ತಿ ಕಿಂಚಿತ್ ಉಪಸಂಹಾರಕಾಲೆ ಪುನರಪಿ ತತ್ಸರ್ವಂ ವಾಟ್ ಯು ಕಾಲ್ ಸ್ಮೃತ್ವಾ ತತ್ ತಾತ್ಪರ್ಯಂ ವಕ್ಷ್ಯಾಮಿ, ಪೂರ್ಣ ತಾತ್ಪರ್ಯಂ ವಕ್ಷ್ಯಾಮಿ. ಅಸ್ತು, ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ.